हे आहे फिलिप्सचं हेअर स्ट्रेटनर आणि हे आहे हेअर हीट प्रोटेक्टर. हा स्प्रे मारून आणि याने हेअर स्ट्रेटनरने केस असे स्ट्रेट करता येतात. आणि मी हे सकाळ सकाळी असं केस स्ट्रेट केलं. जास्त वेळ काय केलं नाही, थोडं थोडंच केलं कारण सकाळची गडबड असते. हे मी ऑनलाईन मागवलं होतं आणि फर्स्ट टाईम हे यूज केलं होतं. आणि सकाळपारी असं मला करायचं होता डोसा. आहे सकाळी पीठ तयार केलं होतं आणि डोसा करायच्या आधी तयार करायला घेतली होती डोस्याची चटणी. आणि डोस्याची चटणी तयार झाल्यानंतर सुवीर उठला होता. मग सुवीरला असं चहा दूध दिला. मग करायची होती बटाट्याची भाजी. मग बटाट्याची भाजी केली आणि सुवीरचं आवरलं आणि डोसा बनवून सुवीरला असा खायला दिला. डोसा म्हणला की सुवीरला खूप आवडतं कारण तो मग स्वतःच्याच हाताने हा डोसा आणि चटणी खातो. बटाटा भाजी काही खात नाही. एरवी दुसरं काय असेल तर त्याला चारायला लागतं. मग परत बनवायचे होते आळूवडी. त्यासाठी मिरची आणि लसूण जिरं असं बारीक केलं आणि बेसन पीठ, तांदूळ आणि सगळे मसाले घालून पीठ तयार करून असं शिजायला ठेवल्यानंतर हे शिजल्यानंतर बारीक काप करून असं भाजून घेतलं आणि अशी आळूवडी तयार झाली. नंतर सुवीरचे कापायचे होते केस. मग त्याला घरीच बोलवलं होतं. मग केस कापून आवरून असा हा लॅपटॉपमध्ये पेंटिंग करत होता. आणि आज आम्हाला जायचं होतं गावाला. त्यासाठी हा इथं सुवीर तयार झाला आणि बाबाच्या आधी तयार होऊन गाडीची किल्ली घेऊन असा बाहेर उभा होता. मग आम्ही निघालो गावाला जायला. सगळ्यात एक्सायटेड असणारा सुवीर गाडीत बसल्यानंतर लगेच झोपला. आणि तिथे पोचल्यावर मग असा मोडकी सायकल घेऊन खेळत होता. खूप वेळा सायकलवर खेळत होता. त्याला या सायकलवर खेळायला मजा वाटत होती. नंतर आम्हाला जायचं होतं बाजारला आणि मग आम्ही असं पाहुण्यांच्या घरातून निघालो आणि आम्हाला बाजारातून घ्यायचे होते चटणीचे सामान, मिरच्या आणि घरासाठी माळव. मग आम्ही पोचलो बाजारामध्ये. मग अशा मिरच्या सगळीकडे बघितल्याने एका ठिकाणी घेतल्या. परत घेतला मसाला चटणीसाठी लागणारा. परत घेतले आंबे आणि सुवीरला पाहिजे होती गाडी. मग त्या दुकानात गेलो पण काय गाडी पसंत पडली नाही म्हणून काय गाडी घेतली नाही. पण घरी आल्यावर तो मला गाडी का घेतली नाही म्हणून रडत होता. परत मी घेतला एक बॉक्स जे मेकअपचे साहित्य ठेवायला. परत आम्ही उसाचा रस पिला आणि घरी आल्यावर मग सुवीरला टाकायचं होतं हंबाला त्याच्या वैरण. मग असा तो हंबाला असा वैरण घालत होता. असं वैरण टाकून आम्ही आलो घरी.